मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेची तयारी करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आता पुन्हा बदलणार का? राज्यसेवेसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राहणार की पुन्हा एमसीक्यू पद्धत लागू होणार? विद्यार्थ्यांच्या मनात सध्या हा खूप मोठा गोंधळ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण वादामागची कारणे आणि समितीकडे करण्यात आलेली नवीन मागणी सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बाकी जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता मराठी स्वरूपामध्ये आणि व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप जॉईन करून डेली तुम्ही जे अपडेट्स आहेत त्या मिळवू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रात शासकीय सेवा भरती आणि स्पर्धा परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट 2026 मध्ये एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची समिती गठीत करण्यात आली. या समितीकडे आता एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासंदर्भात एक मोठी जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे. आता ही मागणी नेमकी काय आहे तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णात्मक म्हणजे ज्याला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीला कडाडून विरोध होत आहे. आगामी वर्षापासून पुन्हा वस्तुनिष्ठ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांचा म्हणजेच एमसीक्यू पॅटर्न स्वीकारण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. जेव्हा आयोगाने हे अनाऊन्स केलं होतं मागेच 2 ते 3 वर्षाखाली, तेव्हापासून जो आहे असा विरोध आपल्याला पाहायला मिळत आहे. पण हा विरोध आता जोर पकडत आहे. पण अचानक ही मागणी का होत आहे? वर्णात्मक पद्धतीतील धोके कोणते आहेत? चला पॉइंट्समध्ये समजून घेऊया. सर्वात पहिला मुद्दा, मानवी हस्तक्षेप आणि गोपनीयतेचा भंग. बघा, वर्णात्मक पद्धतीमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते उत्तरपत्रिकांच्या तपासणीपर्यंत मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण खूप अधिक असते. छपाई, वाहतूक आणि परीक्षा केंद्रापर्यंत पेपर पोहोचवणे या प्रत्येक टप्प्यावर मानवी हस्तक्षेप असल्याने प्रश्नपत्रिका फुटण्याचा आणि गोपनीयतेचा भंग होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एक्झामिनर बायस. बघा, वर्णात्मक उत्तरपत्रिका हस्तलिखित स्वरूपात तपासावी लागते. वेगवेगळ्या परीक्षांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे समान गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या उत्तरांना वेगवेगळ्या परीक्षकांकडून वेगवेगळे गुण मिळण्याची दाट शक्यता असते. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आणि तिसरा मुद्दा आहे निकाल प्रक्रियेला लागणारा वेळ. या पद्धतीत उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणांकनासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागतं. परिणामी निकालाची अंतिम प्रक्रिया पूर्ण होण्यास आणि निकाल जाहीर होण्यास खूप जास्त वेळ लागतो, ज्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेस विलंब होतो. आता हे पॉइंट्स आहेत मित्रांनो जे की मांडण्यात आलेले आहेत. पण हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न काय पहिलेच आहे का? तर असं बिलकुल नाही. बऱ्याच राज्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे आहे तिथल्या पीएससी एक्झाम्समध्ये पाहायला भेटतं. यूपीएससी वन ऑफ देम, ती केंद्राची अशी परीक्षा आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स मी आता 3 मुद्दे सांगितलेले आहेत हे तिथं पाहायला भेटत नाही. हां, निकालाला उशीर होऊ शकतो, पण बायस वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आत्ताच होत आहेत का? तर असं नाहीये. तर हे जे पॉईंट्स आहेत ते मांडले तर जात आहेत. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये सांगा. आता या सर्व धोक्यावर उपाय म्हणून पुन्हा एमसीक्यू पद्धतीचा आग्रह धरला जात आहे. कारण याचे बी कारणं दिलेले आहेत. जसं की वस्तुनिष्ठ परीक्षा जी असते किंवा संगीकृत जे कम्प्युटर बेस असते संगणकीकृत त्या प्रणालीवर घेता येते. उत्तराची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेप नसतो. यामुळे गुणांकातील व्यक्तिनिष्ठता कमी होते आणि सर्वांना समान न्याय मिळतो. तसेच डिजिटल सुरक्षिततेमुळे प्रश्नपत्रिका निर्मिती आणि वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. थोडक्यात सांगायचे तर पारदर्शकता, सुरक्षा आणि वेळेची बचत या कारणांसाठी एमसीक्यू पॅटर्नची मागणी केली जात आहे. आता व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या का निर्णयामुळे जे आहे एमपीएससीच्या परीक्षेत भविष्यात मोठा बदल होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण प्रकरणावर तुमचं वैयक्तिक मत काय आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णात्मक असावी की वस्तुनिष्ठ? मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे चर्चा करू. माझं जर पर्सनल ओपिनियन विचारलं मित्रांनो तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असलं पाहिजे. का असलं पाहिजे? कारण बाकीचे महाराष्ट्र राज्य सोडलं तर बाकीच्या बऱ्याच राज्यांमध्ये जर पाहिलं तर तिथंही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. यूपीएससी मध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर असेल तर विद्यार्थ्यांची थिंकिंग ॲबिलिटी वाढते. विद्यार्थी विचार करू शकतो आणि आपल्याला विचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असते. तुम्ही जर यूपीएससी पास होऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जर विचारांमध्ये आणि जर एमसीक्यू मधून पास होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विचारांमध्ये जर फरक म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलं तर खूप फरक पाहायला मिळतो. आणि हे माझं पर्सनल ओपिनियन नाहीये. तुम्हाला तुमचे मार्गदर्शन करणारे गुरु वगैरे असतील किंवा तुम्हीही स्वतः विचार करा. यूपीएससी करून आलेला IAS आणि समजा जिल्हाधिकारी जो होतो नंतर किंवा एमपीएससी करून आलेला उपजिल्हाधिकारी या दोन्हींच्या डिसिजनमध्ये खूप तफावत असते. तर ही तफावत जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दूर करतं. तुम्हाला ॲक्च्युली जे आहे थिंकिंग जी आहे ती वाढली जाते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. म्हणून मला असं पर्सनली वाटतं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हे असायला पाहिजे. जर तुमचं याच्यापेक्षा वेगळं मत असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये सांगू शकता. नो
मॅटर वॉट. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक नक्की लाईक करा आणि सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. एमपीएससीच्या अशाच अचूक आणि फास्ट अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.